अशा विषयांसाठी आहे की नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नक्की पनवेलकरांचे कोणते प्रश्न मांडण्याचा आपण प्रयत्न केला, कोणत्या प्रश्नावरती आता स्थिती काय आहे आणि मग त्याचा पाठपुरावा सातत्याने आपण करतोय हे आदरणीय सगळ्या पत्रकार बांधवांनाही माहिती असलं पाहिजे. कारण आपण या पनवेलच्या विकासामधला महत्वाचा दुवा आहात आणि आपल्या माध्यमातून हे जनतेलाही माहिती असलं पाहिजे की नक्की आमचे लोकप्रतिनिधी काय करतात. आणि त्यामुळे आपण एक पायंडा पाडला की जेव्हा आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा आणि आशीर्वादामुळे आमदार होण्याचं भाग्य मला लाभलं, तेव्हा जनतेने मला विचारण्यापेक्षा अधिवेशनानंतर मी जनतेला सांगेन की नक्की पनवेलकरांचे कुठले प्रश्न मांडण्याचा आपण प्रयत्न केला, त्यातले कुठले विषय अडचणीचे होते, कुठले विषय पॉलिसी डिसिजन म्हणून करण्याची गरज होती आणि त्या विषयामध्ये आपण नक्की काय मागितलं हे आपण स्वतः जनतेला उत्तरदायी राहू. आपण आपला अहवाल जनतेला या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सादर करू आणि त्यासाठीची आपली ही प्रेस करते. आपण मागे एक प्रेस केली, आताच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरची माझी प्रेस जी राहिली होती ती आजची आपण प्रेस करतोय आणि त्याच्यामध्येच आपण आज जी काही सिडकोची एक विशेष बैठक वेगवेगळ्या विषयांना घेऊन आपण त्या ठिकाणी केली, त्या संदर्भाचे ब्रीफिंग आपण या बैठकीमध्ये या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्याला करणार आहोत. आणि त्यामुळे पॅटर्न साधारणतः आपण असा केला की अधिवेशनानंतर प्रेस कॉन्फरन्स आणि अधिवेशनाच्या आधी म्हणजे आता 22 जूनला नवीन अधिवेशन पावसाळी अधिवेशन सुरू होईल, त्याच्या आधी जनतेशी संवाद साधून त्यांचे प्रश्न माझ्यापर्यंत घेणं. मग त्यासाठी मागच्या वेळेला आपण बघितलं की मी अभ्यास दौऱ्यासाठी लंडनला होतो, थेट संवाद साधणं शक्य नव्हतं, पण मग मी तिथून फेसबुक लाईव्ह केलं होतं आणि त्यातून मला हजारो प्रश्न आले. त्या अनुषंगाने कार्यालयात हजारो प्रश्न आले आणि त्यातल्या जे काही लॉजिकल एंडला जाऊ शकतील अशा प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या अनुषंगाने मी आपल्याला विनंती करणार आहे की 22 जूनला आपले जे काही नवीन अधिवेशन आहे ह्यात आपण पत्रकार म्हणून जे काही इनपुट्स असतील तेही मला द्यावे आणि जनसामान्यांपर्यंत हा विषय पोहोचवावा, जेणेकरून ते मला अधिवेशनच्या पूर्वी हे विषय माझ्यापर्यंत पोहोचू शकतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जी काही आयुध मला वापरता आली त्यात मला तारांकित प्रश्न जे काही लावता आले, या अधिवेशनामध्ये आपण 25 तारांकित प्रश्न लावण्याचा प्रयत्न केला आणि आतापर्यंत एकूण आमदार म्हणून 170 तारांकित प्रश्न लावण्याचा प्रयत्न केला. लक्षवेधी या आयुधाच्या माध्यमातून 10 लक्षवेधी आपण आत्ताच्या अधिवेशनात मांडू शकलो आणि आतापर्यंत एकूण 67 लक्षवेधी लावण्याचा आपण प्रयत्न केला. विशेष उल्लेख हे आयुध असतं की ज्यामध्ये या अधिवेशनामध्ये 3 विशेष उल्लेख हे आयुध आपण वापरलं. आतापर्यंत एकूण 29 विशेष उल्लेख या आयुधाचा उपयोग आपण केलेला आहे. औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरकारचं लक्ष वेधून घ्यायचं होतं. 4 औचित्याचे मुद्दे आपण या अधिवेशनात मांडले आणि आतापर्यंत एकूण 21 औचित्याचे मुद्दे आपण मांडलेले आहेत. अल्पकालीन चर्चा हे खूप प्रभावी आयुध असतं, त्या माध्यमातून 4 आपण अल्पकालीन चर्चा घडवून आणल्या आणि एकूण आतापर्यंत 6 अल्पकालीन चर्चा आपण घडवून आणलेल्या आहेत. अर्धा तास चर्चा हे एक आयुध खूप ताकदीचं असतं, ज्यामध्ये आता 7 अर्धा तास चर्चा या विषयाचा आयुधाचा उपयोग केला आणि आतापर्यंत एकूण 14 अर्धा तास चर्चा आपण त्या ठिकाणी घडवून आणलेल्या आहेत. त्यामुळे एकूण जर सांगायचं झालं तर आताच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एकूण 53 विषयांना आपण हात घातला, त्यामध्ये या सगळ्या आयुधांचा आपण उपयोग केला आणि आतापर्यंत एकत्रितपणे जी काही आयुध आपण वापरली ती 307 विषय आहेत की जे वेगवेगळ्या आयुधांच्या माध्यमातून आपण मांडण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे त्यात जे काही प्रामुख्याने विषय होते की आपल्या बहुतांश भागावरती सिडकोचा प्रभाव आहे. सिडको हे इथलं प्लॅनिंग अथॉरिटी होतं, बऱ्याच ठिकाणी एक्झिक्युशन अथॉरिटी पण अजून तेच आहेत, अनेक ठिकाणी एनओसीचे अधिकार त्यांचे आहेत. त्यामुळे सिडकोच्या अडचणी हा प्रामुख्याने विषय, हा कायम लढायला लागणारा विषय आणि त्याचबरोबर एका बाजूला नाही ना आलेली आहे, त्यामुळे त्यांच्या अडचणी हा दुसरा विषय. त्यामुळे या 2 विषयामध्ये ताकदीनं आपण विषय मांडण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे सगळ्यात पहिला जो विषय होता की नैनाच्या माध्यमातून जी काही डेव्हलपमेंट सुरू आहे. सुरुवातीला नैनाच्या बाबतीमध्ये सगळे ड्रोन सर्वे झाले होते आणि त्याच्यामुळे प्लॅनिंग पूर्णपणे चुकीचं झालं होतं. मी जर शेतकरी आहे तर माझ्या जागेवरती मला जो काही 40% मोबदल्याचा भूखंड देणार आहे तो दुसऱ्याच्या जागेवरती दिला गेलाय. तिथे त्या बिचाऱ्याचं ऑलरेडी बांधकाम आहे,
मग ते बांधकाम तो काढेपर्यंत मला माझ्या दिलेल्या मोबदल्याचा मी ताबा घेऊ शकत नाही, असे अनेक विषय होते. माझ्या एक्झिस्टिंग बांधकामावरती नैना अथॉरिटीने आरक्षण टाकून ठेवले आहेत, त्यामुळे ते आरक्षण एक्झिक्यूट होऊ शकत नाही कारण माझं बांधकाम त्या ठिकाणी आहे. असे अनेक विषय होते. म्हणजे पावसाळ्यात तळ आहे पण उन्हाळ्यात सर्वे ह्यांनी ड्रोन केल्यामुळे ते सुकलेलं होतं आणि त्यांनी तिकडे आरक्षण टाकून दिलं, त्या ठिकाणी अम्युनिटीज टाकून दिलं, प्लेग्राऊंड टाकून दिले. कारण पावसाळ्यात तळ आहे, एखादं स्ट्रक्चर वरतून दिसलं त्याला त्यांनी त्या ठिकाणी एक आरक्षण टाकून दिलं, म्हणजे अनधिकृत स्ट्रक्चर आहे आरक्षण टाकलं, पण ते अनधिकृत ती स्मशानभूमी आहे. तर अशा पद्धतीनं चुका की जे एक एक चुका यांचे वाभाडे काढत, सिडकोचे वाभाडे काढत आपण ते दाखवल्या आणि त्यांना तोंडात बोट घालावं लागलं की इतक्या चुका कशा असू शकतात. अधिकाऱ्यांचे धाबे आणले आणि आपण हे राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय फडणवीस साहेब सगळ्यांच्या निदर्शनात आणून दिलं. आणि त्यानंतर त्यांना जाणवलं की नैनामध्ये सगळं काही अलबेल नाहीये. जे हे अधिकारी सातत्याने वर सांगत होते की नैना आमचं सुंदर चाललंय, चांगलं चाललंय, प्रकल्प पुढे जातोय, आम्ही सांगितलं की हा जर का आमच्या मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे तो पुढे गेला पाहिजे आणि त्यासाठी मुख्यमंत्री महोदय जर का फॉलोअप घेत आहेत तर अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती सांगितली पाहिजे आणि खाली जमिनीवर काम केलं पाहिजे. पण नैना दुर्दैवाने एक वीट लावण्यातही तोपर्यंत यशस्वी झाली नव्हती. आणि मग आम्ही मागण्या केल्या, सिडकोनी त्यात सकारात्मक भूमिका घेतली, चुका मान्य केल्या आणि मग आता फिजिकल सर्व्हेला सुरुवात झाली. नांदगावला फिजिकल सर्वे पूर्ण झाला, देवतला फिजिकल सर्वे पूर्ण झाला, विचुंब्याला बऱ्यापैकी पूर्ण पुढे सरकलेला आहे, उसरलीला आता पुढे सरकतंय. आणि त्यामुळे आता ज्या काही मागण्या आम्ही केल्या होत्या की चुकीच्या पद्धतीने केलेलं प्लॅनिंग सुधारा आणि त्याचबरोबरीनं सिडकोच्या चुकीमुळे, दिरंगाईमुळे जी काही बांधकाम आमच्या शेतकऱ्यांनी त्या जागेवरती केली त्याला संरक्षित करा. पहिल्यापासून आपल्या ह्या सगळ्या मागणीला सरकारने सकारात्मक उत्तर दिलं होतं की हो आम्ही संरक्षित करू, पण कसं करू हे मात्र सिडको सांगत नव्हती. आणि मग यामध्ये सिडकोने आता त्यामध्ये फिजिकल सर्वे केल्यामुळे त्यातली बऱ्यापैकी सगळे विषय सुटत आले आणि बांधकाम संरक्षित व्हायला लागली. आणि त्यात आपण मागणी केली होती की जर काही बांधकाम आहे शेतकऱ्यांनी स्वतःच्या जागेवर बांधले, का बांधली? कारण तो परमिशन मागायला तुमच्याकडे आला, पण तुम्ही त्या ठिकाणी 2-2 वेळा नैनाचा प्लॅन बदलला, तुमच्यात संदिग्धता होती आणि मग मात्र तुम्ही वेळ लावता म्हणून त्या विचारांनी स्वतः बिल्डिंग बांधली. पण जर का गव्हर्नमेंटच्या जागांवरची बांधकामं आपण लोकांना अधिकृत करून देतो, त्यांना मदत करतो, केली पाहिजे. पण मग आमच्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या सातबारावर जरी घरं बांधली तर त्याच्यावर अन्याय का? मग सिडकोच्या दिरंगाईमुळे हे झालं तर तुम्ही त्याला तोडू शकत नाही. हे आपण वारंवार मांडलं आणि त्याला यश आलं की आता ही बांधकामं संरक्षित होत आहे. आम्ही त्यांना म्हटलं की संरक्षित करताना तुम्हाला तांत्रिक अडचणी येतील, आम्ही तुम्हाला भावनिक मांडणार नाही, आम्ही तुम्हाला प्रश्न पण सांगू आणि सोल्युशन देण्याचा प्रयत्न करू. आम्ही सांगितलं की ह्याच्यामध्ये तुम्ही या सगळ्या एरियाला कंजेस्टेड एरिया जाहीर करा आणि UDCPR मध्ये ज्या काही कंजेस्टेड एरियाच्या तरतुदी आहेत त्या ह्याला लागू करा, तर तुम्हाला यांना संरक्षित करता येईल. मग आता सिडको ह्या विषयामध्ये पॉझिटिव्ह झाली आणि UDCPRच्या तरतुदी जेव्हा ते लागू करतायत तेव्हा त्यांना त्या सगळ्या अटीशिथीमध्ये शिथिलता देऊन या सगळ्यांना संरक्षित करता येईल अशी स्थिती आहे. आता प्रश्न उरत होता, हे सगळं व्यवस्थित चाललंय, हे सगळं करत असताना अडचणी कुठे होत होत्या तर सिडकोचे रोड जे त्यांनी टाकलेत त्या रोडमध्ये येणारी बांधकामं हा अडचणीचा विषय होता. आणि मग ती बांधकामं वाचवता येणं खरं शक्य नाही कारण रस्ते होते तोपर्यंत नैना पुढे सरकणार नाही, ही पण वस्तुस्थिती आहे. आम्ही म्हटलं तुम्ही त्याची पॉलिसी जाहीर करत नाही, त्यांनी त्याचं बांधकाम कसं काढावं, तुम्ही त्याला काहीतरी पॉलिसी ठरवली पाहिजे की ह्याचं कंपन्सेशन कसं देणार. मग आता जाऊन सिडकोच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्यांनी आता यावरती पॉलिसी करण्याचं ठरवलं. येणाऱ्या बोर्ड रिझोल्युशन मध्ये त्याचा निर्णय होईल आणि शेतकऱ्यांना पर स्क्वेअर फीट, मी आकडा आधीच सांगणं उचित नाही, पण पर स्क्वेअर फीट चार्जेस देऊन त्याच्यामध्ये त्याला ते बांधकाम तिथून काढता येईल, म्हणजे त्याला त्याचा कंपन्सेशन मोबदला मिळेल. हा सुद्धा रस्त्याचा मार्गही मोकळा झालेला आहे. त्यामुळे अशा सगळ्या पद्धतीने नैनाच्या आता सर्वे पुढे सरकायला लागला आणि त्याच्यामुळे हा विषय प्रामुख्याने आपण अधिवेशनात मांडला आणि सिडकोच्या पण कारवाई त्याच्यावरती झाल्या. मी संलग्नतेने त्याला अधिवेशनाच्या विषयाला जे संलग्न आज जी चर्चा झाली ती पण ह्यातच सांगतो, म्हणजे एक एक विषय पुढे जाईल. या सिडकोच्या विषयात आज जी आम्ही चर्चा केली नैनाच्या विषयात त्या ठिकाणी हे जे काही सर्वे करताना दिरंगाई होते हा मुद्दा अजूनही आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी सुटत आल्या पण दिरंगाई होते कारण मॅनपॉवर कमी आहे. आम्ही सांगितलं की ह्याच्यामध्ये एजन्सी लागणाऱ्या एजन्सी कुठल्या आहेत त्या वाढवा, तुम्हाला जर का कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घ्यायचे तर त्या एजन्सी घ्या, तुमची मॅनपॉवर वाढवा, पण पॅरलल सर्वे होऊ दे. एक सर्वे टीम एका गावाचा करेल, मग 1 महिन्याने 2 महिन्याने 3 महिन्याने दुसऱ्या गावात जाईल, तर पूर्ण नैना संपायला जमाना जाईल, त्यात परत आणखी 5 वर्ष काढा, तर हे चालणार. जे काही करायचं ते ठोस करा आणि टीम वाढवा, शेतकऱ्यांशी संवाद साधा, त्यांना विश्वासात घ्या आणि त्यांचं मत जाणून घेऊन आर्बिट्रेशनकडे त्यांचं मत समजून घेऊन या विषयाला निकाली काढा, हे आपण सांगितलं, त्यांनी ते मान्य केलेलं आहे. पण हा विषय सुद्धा पुढे चांगल्या पद्धतीने सरकतो.
त्यामुळे नैनामध्ये या अपडेट्स आहेत ज्या आपण मांडल्या, सकारात्मक उत्तर मिळवली, पाठपुरावा केला आणि हा सिडको त्या विचार सकारात्मक पद्धतीने पुढे जात आहे. त्यामुळे नैनामध्ये ही प्रगती त्या ठिकाणी आहे. दुसरा विषय आपण अधिवेशनात मांडण्याचा प्रयत्न केला होता की MMRDAच्या रेंटल हाऊसिंग स्कीम आपल्या सगळ्या भागांमध्ये होत्या आणि त्यामध्ये काय झालं की ही सगळी घरं बांधली. बालाजी सिम्फोनी, तिकडे त्याला आदिराजच्या काही बिल्डिंग्स आहेत किंवा अशा सगळ्या घरांमध्ये, इंडिया बुल्स झालं, या सगळ्या घरांमध्ये ही सगळी घरं बांधली आणि घरं बांधल्यानंतर त्यांनी MMRDAने सांगितलं ही आम्हाला गिरणी कामगारांना द्यायची. आता गिरणी कामगारांना घरं द्यायची होती, आतापर्यंत देऊन टाकायला पाहिजे. 10 वर्ष झाली त्या घरांची अवस्था अशी झाली, हे मी सभागृहात त्या ठिकाणी दाखवलं की त्या घरांची अवस्था अशा पद्धतीनं आहे की त्यांच्या डागडुजीला आता परत खर्च करावा लागेल. म्हणजे शासनाचे पैसे तुम्ही किती वेळा वायाला घालवाल. हे घर कुणाच्या तरी पदरात पडलं असतं, त्याचा काही उपयोग झाला असता ना. गिरणी कामगार म्हणतात आम्हाला मुंबईच्या बाहेर एवढ्या लांब जायचं नाही, तर तुम्ही त्यांचा कन्सेंट घेतला होता का? मग जर का ते न करता तुम्ही हे केलंय, त्यांना नसेल द्यायचं, त्यांना मुंबईत घरं द्या, त्यांना जिथे द्यायचं द्या, त्यांचं समाधान करा. पण ही जर घरं अशीच आहेत तर पनवेलला आम्हाला जेव्हा आमचे झोपडपट्टीमध्ये राहणारे आमचे बांधव आहेत त्यांना जर का आम्हाला आहे त्या ठिकाणी जर का त्यांची स्कीम करायची असेल तर त्यांना कुठेतरी ट्रान्झिटमध्ये हलवावं लागेल. पण ट्रान्झिटसाठी आम्हाला त्यांच्या टेम्पररी काळासाठी ही घरं दिली. आमचे ते लोक ट्रान्झिट होतील, आहे त्या ठिकाणी इमारती उभे राहतील. किंवा ह्या जर का महापालिकेला उद्या वाटलं की ह्या सगळ्या मंडळींना तिथे घरं द्यायची, तर ते मॉडेल जर महापालिका करणार असेल तर महापालिकेने ते मॉडेल करावं. पण मुद्दा आहे की ही घरं पडून ठेवण्यापेक्षा पनवेल महापालिकेला दिले तर त्या घरांचा उपयोग होऊ शकेल आणि आमचे जे प्रोजेक्ट, समजा मध्ये झोपडपट्टीची वस्ती आहे आणि एखादा सरकारचा महापालिकेचा प्रोजेक्ट त्यामुळे अडकला असेल तर तो प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकेल ही घरं त्यांना दिल्यामुळे. तर अशा पद्धतीने आपण मागणी केली आणि त्यात सुद्धा आपण सकारात्मक उत्तर मिळवलेलं आहे. त्यामुळे त्यात सुद्धा विषय मार्गी लागण्याच्या स्थितीत आहे. त्यात त्यांनी मुद्दा आपल्याला असं सांगितला होता की बालाजी सिम्फोनी किंवा पळसप्याकडची घरं ही महापालिका हद्दीच्या बाहेर असल्यामुळे तांत्रिक अडचण येते. आम्ही सांगितलं की ही लागू नाही, त्यामुळे तांत्रिक अडचण खासबाब म्हणून मान्य करा. पण जर अडचण येत असेल तर आमच्या हद्दीतली आदिराज किंवा या सगळ्या हद्दीतली खारघरकडची जी घरं आहेत म्हणजे रोहिंजनकडची, ही तुम्ही कंपन्सेट करा, ही तुम्ही तुमच्या स्कीम मध्ये घ्या MMRDAला, ही घरं आम्हाला द्या कारण ही रेडी आहेत. अशा पद्धतीनेही पर्याय आपण देण्याचा प्रयत्न केला आणि त्याला सुद्धा मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर त्या ठिकाणी दिलं. त्यामुळे त्यात सुद्धा हा विषय पुढे जाण्याचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा झालेला दिसतो. यामध्ये सिडकोचा अजून एक विषय मांडण्याचा आपण प्रयत्न केला की ज्यात आपण यश मिळवलं की 1970 पासून 55 वर्ष सिडकोनी शेतकऱ्यांच्या जागांवर शिक्के मारून ठेवले. सिडको जागा घेत पण नाही आणि शेतकऱ्यांना काही करू देत पण नाही, मोबदला पण देत नाही, म्हणजे जमीन घेत पण नाही आणि सोडतही नाही आणि सिडको लोकांना काही करू देत नाही. हा विषय किती वर्ष तुम्ही प्रलंबित ठेवणार आहे? तुम्ही एकदा ठरवलं पाहिजे की तुम्हाला जमीन पाहिजे का, असेल तर मोबदला द्या, शेतकऱ्याची चर्चा करा, त्याला मान्य असेल तर मोबदल्याने त्याला हे द्या, अमाऊंट द्या, नसेल तर तुम्ही ती जागा सोडून द्या, फक्त शिक्का काढून घ्या. आणि त्या विषयाला आपल्याला सकारात्मक त्या ठिकाणी प्रतिसाद मिळाला आणि त्यामध्ये 450 हेक्टर म्हणजे अंदाजे 1100-1200 एकर जमीन डिनोटिफाईड करण्याचं आश्वासन त्या ठिकाणी आपल्याला मिळालं आणि त्या माध्यमातून एवढ्या शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा झाला. म्हणजे टेंबोडे, वळवली किंवा देवीचा पाडा, घोटचाळ या सगळ्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती या जमिनीवर शिक्के त्या माध्यमातून निघतील. असे शिक्के पनवेल विधानसभा क्षेत्रात बऱ्याच ठिकाणी. आम्ही त्याचा आधार घेऊन म्हटलं की हे सुद्धा शिक्के आपण काढले पाहिजे किंवा तुम्हाला खरंच जमीन पाहिजे असेल, तुमचं काही त्यात ग्रोथ सेंटर असेल तर आम्हाला ते पटवून दिलं पाहिजे आणि ती तुम्ही योग्य मोबदला देऊन जमीन घेतली पाहिजे. पण तुम्ही अडकवून ठेवण्याचं कुठलं 2-2 पिढ्या आमच्या त्या ठिकाणी संपल्या, पण त्या ठिकाणी तुम्ही सिडको मोगलाई असल्यासारखं वागते आणि त्या जमिनी घेत पण नाही आणि आम्हाला काही करू देत नाही, हे योग्य नाही. त्यामुळे त्यात सुद्धा आपल्याला सकारात्मक उत्तर मिळालंय आणि त्यामुळे त्याचाही पाठपुरावा आपला सुरू आहे. पण 450 हेक्टर जमीन आपण डिनोटिफाईड करून त्या ठिकाणी घेतलेली. गरजेपोटी घरांचा विषय होता की आपल्याकडे पूर्वीचा GR आहे की ज्याच्यामध्ये गरजेपोटी घरांना संरक्षित करायचं म्हटलंय, पण त्यातल्या काहीतरी बारकावे काढून सिडकोनी परत त्यात अडचणी आणण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी अतिक्रमणाच्या कारवाया करायला लागले. आपण त्या कारवायांना त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की हा GR आहे, त्यामुळे त्या GRचा आधार घेऊन कुठे कारवाया थांबवता आल्या तर थांबवल्या. पण याच्यामध्ये जर का त्या गरजेपोटी घरांचा GR आहे तर तुम्ही त्याला काय इम्प्लिमेंट करत नाही, हा प्रश्न आपण त्या ठिकाणी विचारला आणि त्यात सुद्धा आपल्याला सकारात्मक उत्तर मिळालं की जर का पूर्वीच्या GR मध्ये काही अडचणी असतील तर आपल्याला त्यात काही करेक्शन्स करण्याची वेळ आली तरी सरकार त्यासाठी सकारात्मक आहे. त्यामुळे त्या विषयात सुद्धा आपण सकारात्मक पद्धतीनं पुढे गेलो. त्यामध्ये ते तुम्ही घेतले नाही पाहिजे.
एकदा घेतले, दोनदा घेतले, पूर्वी 10 वेळा घेतले का घरावर तुम्ही आता जे ट्रान्सफर चार्जेस रद्द केले पाहिजे ती सुद्धा मागणी आपण केली आहे. त्यामुळे त्याचा पाठपुरावा करावा लागेल, ते लगेच रद्द होईल असं नाही, पण त्यात पाठपुरावा आपण करतोय. त्यामुळे अशा पद्धतीने हा एक विषय मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न करतोय. त्याचबरोबरीनं जी काही घरं घेतली सिडकोच्या या सगळ्या भागांमध्ये आणि सिडकोचे प्रोजेक्ट आहे, ह्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज घरं दिली जातात. ओपन कॅटेगरी, SC कॅटेगरी अशी कॅटेगरी वाईज ही घरं दिली जातात. ती परत विकताना ओपनची व्यक्ती ती घरं कोणालाही विकू शकते, पण आमचं SC समाजाचा बांधव मात्र ते घर विकताना परत अट ठेवली की ते SC समाजाच्या व्यक्तीला विकलं पाहिजे. म्हटलं हे कशासाठी आहे? त्याला विचारलं त्याचं घर विकायचं आहे, तुम्ही त्याला घर दिलं, त्याला विकायचं असतं नंतर भविष्यामध्ये, लगेच विकायला तर त्याची परवानगीच नाही, त्याची अटी शर्ती आहे. पण जेव्हा नियमाने विकायची वेळ येईल तेव्हा त्याला बाजारात कोणाला विकता यायला पाहिजे, ही अट काढली पाहिजे. त्यात सुद्धा सकारात्मक निर्णय सिडको करण्याच्या मानसिकता आज मला त्यात सकारात्मक उत्तर आम्हाला त्यात मिळालेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं विषय आम्ही त्या सिडकोच्या घरांचे जे विषय त्यात म्हटलं की पजेशनची तारीख जी आहे ती आपण आम्हाला स्पष्टपणे सांगा. तारखा तुम्ही एकदा 28 करता, कोणाला 29 करता, कोणाला 30 करता, हे चालणार नाही. 15 दिवसात त्यात निर्णय करणार आहे असं सिडकोने आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. नैनाच्या विषयामध्ये आम्ही सांगितलं की आमच्या शेतकऱ्यांच्या जागा तुम्ही आम्हाला 40% भूखंड कुठे देताय, काय करताय, सगळं करताय. शेतकरी आमचा तयार झालाय, प्रकल्प व्हायला पाहिजे, कुठेतरी सगळं चाललंय चांगलं. आता हे सगळं करताना त्याला किमान एखादी चांगली फाईल बनवून द्या, त्याला दाखवा बाबा हे तुझी फाईल आहे, ती तुझी जागा होती, त्याला आम्ही नोटीस पाठवली, तुझा आर्बिट्रेटरकडे ही चर्चा झाली, त्यानुसार हा निर्णय झाला, तुझ्या जागेचा नकाशा जुना असा होता, आता फायनल प्लॉट दिला त्याचा नकाशा असा आहे, तुझा हा 7/12 जुना असा होता, आता त्याला फायनल आम्ही त्याचं प्रॉपर्टी कार्ड केलं ते असं आहे, त्याची प्रत अशी, आणि ती फाईल जर त्याला दिली तर आयुष्यभराचा तो दस्त त्या 40% जागेचा जो काही प्लॉट फायनल प्लॉट त्याला मिळाला त्याचा दस्त त्याच्याकडे राहू शकेल. हे काही करण्याची मानसिकता त्यांची नव्हती, पण आता त्यांनी सगळं करण्यासाठी तयार झालेत आणि अशी एखादी फाईल बनवून ते शेतकऱ्यांना देतील अशी त्या ठिकाणी मानसिकता तयार झालेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं त्यात सुद्धा सकारात्मक निर्णय आपण करून घेतला. त्यामुळे अशा पद्धतीने अनेक विषय, खरं खूप विषय अजून सांगावे लागतील, पण असे बरेच विषय आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतले आणि त्याच्यामध्ये आपल्याला सकारात्मक उत्तर त्या ठिकाणी मिळालेलं आहे. शाळांच्या बाबतीमध्ये आम्ही सांगितलं की सगळे नवीन रोड डेव्हलप करतात, सिडकोने एवढा भाग डेव्हलप केला, शाळांसाठी जे भूखंड ठेवले आणि मैदानासाठी जे पण भूखंड ठेवले, पण चापलुसी काय केली तर शाळेला जोडून असलेला मैदानाचा प्लॉट हा शाळेला जोडला आणि दाखवलं की हा शाळेसाठीचा वापर आपण करा आणि मोकळ्या वेळेत लोकांना द्या. म्हणजे पब्लिक साठीचा प्लेग्राऊंड ते जोडलं शाळेला, म्हणजे शाळेच्या अटी शर्ती ज्या असतात एवढं ग्राउंड पाहिजे ते पूर्ण करण्यासाठी तिकडं जोडून ती मान्यता करून घेतली. आणि जनतेचा जो भूखंड खेळण्याचा हक्काचा होता तो मात्र गेला. आता ते शाळा कुलूप लावून बसले. त्याला आम्ही सांगितलं की एकतर लोकांसाठी वेगळे भूखंड आता नियोजनामध्ये टाका, जे मोकळे भूखंड आहेत ते खेळासाठी असले पाहिजे, ते तुम्ही असे मनमानी करू शकत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांनी सकारात्मक सांगितलंय आणि सांगितलंय शाळांनी जे काही कुलप मारले आहेत ते तात्काळ काढायला लावायचं आणि शाळेची वेळ संपल्यावर जे काही तुमच्या नॉर्म्स मध्ये आहे अटी शर्तीचं उल्लंघन कशा करते शाळा, तुम्ही तात्काळ त्यांना पत्र काढा की ह्या सगळ्या जागांची आपण मारलेली कुलप लावली ती खोला आणि पब्लिकसाठी ओपन करा. पण अशा पद्धतीने हा सुद्धा विषय आपण केलाय. पार्किंग ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. भविष्यात एका घरात 2-2 गाड्या 3-3 गाड्या होत आहेत, मग पार्किंग रस्त्यावर लोक करतायत. आपण शहर जर का नवीन करतोय तर पार्किंगसाठी स्वतंत्र प्लॉट असले पाहिजेत, याची त्या ठिकाणी तरतूद आपण केली पाहिजे. त्यात पण सकारात्मक उत्तर त्या ठिकाणी आपल्याला त्यांनी दिलंय की हो हे योग्य आहे, आम्ही यामध्ये त्या ठिकाणी तरतूद करू. पाण्याची समस्या ही एक गंभीर समस्या आपल्या सगळ्या भागात आहे. या 2 महत्वाचे निर्णय की ज्यामध्ये आपण एका बाजूला शिलार डॅम मध्ये आपलं रिझर्वेशन त्या ठिकाणी मंजूर करून घेतलं. माझ्या कारकिर्दीतले आमदार झाल्यावर आयुष्यातली पहिली लक्ष वेधी की माझं भाग्य आहे की मी पाणी विषयात लावू शकलो आणि त्यामध्ये शिलार डॅम आपल्यासाठी त्यात कोटा मंजूर करण्याचं आश्वासन सभागृहामध्ये आपल्याला मिळालं आणि गिरीश महाजन साहेब यांनी ते उत्तर आपल्याला दिलं आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला तो कोटा मंजूर झाला. त्याच्या सगळ्या पुढचा पाठपुरावा त्या ठिकाणी आपण केला आणि त्यामुळे आता ते पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. काही कारवाया झाल्या, पण जिथे बांधकामं झाली आहे आणि ज्याला त्यांनी उत्तर दिले की आम्ही संरक्षित करू त्या ठिकाणी ते काही पाडण्याच्या भानगडीत पडले नाही, तर त्यांना कळलं आता आपली काही चापलुसी चालणार नाही आणि त्यामुळे त्या विषयाला संरक्षित करण्याची प्रक्रिया चालू आहे. जे फिजिकल सर्व्हे चालले ते त्यासाठीच चालले. तुम्ही महत्वाचा विषय जो सांगितला की रिडेव्हलपमेंट, की जिथे छोटे प्लॉट आहेत, जुन्या बिल्डिंग आहेत आणि त्याने अधिकृत परवानगी कलेक्टरकडनं घेऊन बांधले आहेत, पण सिडकोच्या नैनाच्या माध्यमातून त्यांना परवानगी मिळत नसल्यामुळे ते आता त्याच बिल्डिंगचा पुनर्विकास परवानगी न घेता करतायत. म्हणजे अधिकृत असलेली बिल्डिंग आता पुनर्विकासामध्ये अनधिकृत होते.
हा खूप ज्वलंत विषय होता. त्यामुळे आम्ही या विषयात सांगितलं की या सगळ्या भागाला आपण कंजेस्टेड एरिया जाहीर करा आणि UDCPRचे निर्णय लागू करा. जेव्हा UDCPRचे तरतुदी यात लागू होतील तेव्हा त्याला मयूर जे आपण म्हणताय त्याचा FSI मिळेल आणि 2च्या आसपास जर याला FSI मिळाला तर त्याचा रिडेव्हलपमेंटचा प्रश्न सुटेल. सिडकोच्या आजच्या बैठकीत आपण पॉझिटिव्ह करून घेतलंय. येणाऱ्या बोर्ड रेझोल्युशन मध्ये आपल्याला ते चांगलं दिसतं. दादा बसचा आपण सत्तेमध्ये आहात आणि सिडको बोर्डलाही आता तुम्ही पाठवा. आता ही जी प्रलंबित कामं आहेत ते कितीपर्यंत होतील असं वाटतं का? अधिकाऱ्यांच्या 2 वर्ष 3 वर्ष बघ्या होतात ती फाईल तशीच राहते. तुम्ही मागण्या करता, तुमची पूर्तता करून आश्वासन देतात, कामं पूर्ण होत नाहीत आणि लोकांना नाक असं वेठीस जातात आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सिडकोमध्ये चालतात. सरकारचा जे अंकुश आहे का? बघा, मी सांगितलं की सरकारची भूमिका आम्ही रोज बघतो, रोजचे कॅबिनेट निर्णय बघतो प्रत्येक आठवड्यात. प्रचंड सामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू म्हणून सरकार काम करतं. महसूल खात्याने तर मी डोळ्याने बघितलं की एक इतके अभिनव निर्णय केले की जनतेच्या अश्रू पुसणारे निर्णय केले. तुकडाबंदी विषयात निर्णय केला की आमच्या तुकड्यांचं रजिस्ट्रेशन होत नव्हतं, ते निर्णय पॉझिटिव्ह करून घेतले की हो तुकडा असेल तरी तुमचं रजिस्टर होईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडकलेल्या जमिनी आता सोडणार. त्यामध्ये असे अनेक निर्णय झाले. येण्याचा विषय रद्द केला की येणे करायची गरज नाही, त्याचे पैसे आता भरायची गरज नाही, डीम देणे, तुमच्या जमिनी येणे झाल्या. अशा प्रकारचे निर्णय जेव्हा सरकार करतो तेव्हा सरकारचा हेतू काय? ते जनतेच्या कल्याणाचा. पण जेव्हा आम्ही बघतो तिथून येऊन जेव्हा अधिकाऱ्यांकडे, तेव्हा मात्र मन दुःखी होतं की अधिकारी कुठल्या दिशेला चालले, की का चुकीच्या पद्धतीने वागतायत. मग त्या ठिकाणी त्यांना जी समजते ती भाषा बोलण्याचं काम लोकप्रतिनिधींना करावं लागतं. शेवटी या कॉन्स्टिट्यूशन मध्ये लोकप्रतिनिधी ही रचना कशासाठी आहे? तर जनता आणि सरकारमधला दुवा बनण्यासाठी ही रचना आहे. आणि मग आम्ही लोकप्रतिनिधी फक्त पद एन्जॉय करू तर हे चालणार नाही. अधिकारी हे माजोरडे आहेत. अनेक अधिकारी चांगले आहेत, पण काही बदमाश अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण सिस्टम खराब होते आणि यांना अनेक वर्षाच्या काँग्रेस मित्रपक्षाच्या राजवटीची सवय आहे. सब चलता है या मानसिकतेतून काही लोक काम करतात. पण त्यांना सांगावं लागतं की बाबा आता फडणवीस साहेबांचं सरकार आहे, आता काही पण नाही चालणार, त्यामुळे सुधारायची गरज आहे. आणि त्यांना जेव्हा भाषा समजते तेव्हा ते सुधारतात. त्यामुळे बऱ्याच वेळेला हे सुधारताना आमच्या डोळ्याने बघितले. त्यामुळे सिडकोशी मांडण्याचा विषय असेल, आम्ही करतोय ताकदीनं. आपण बघितलं की मी एवढे निर्णय सांगितले, त्याचे निर्णय आपण करून घेतले. विषय मांडलेत असं नाही, ते निर्णय करून घेतले. म्हणजे जर का प्रभावीपणे विषय मांडले तर सुटतात, पण ते योग्य प्लॅटफॉर्मवर तुम्हाला दाखवून द्यावे लागतात. काय होतं, बऱ्याच वेळा कम्युनिकेशन गॅप असतं. मंत्री महोदय म्हणून ते सिडकोकडनं किंवा कुठल्या अथॉरिटीकडनं आढावा घेतात. सिडको सांगते ओके, MJP सांगते ओके, MMRD सांगते ओके, पण खाली रहिवाशांचे नागरिकांचे प्रश्न आहेत ते मांडण्याचं काम कोण करणार आहे? जेव्हा आम्ही सांगतो की एव्हरीथिंग इज नॉट ओके, तेव्हा मात्र मग वरच्या अधिकाऱ्यांकडनं विचारणं होते की ह्या तक्रारी काय, मग जाब विचारला जातो आणि मग ते विषय सुटतात. त्यासाठी आयुध आहेत आम्हाला दिलेली लोकप्रतिनिधी म्हणून, त्याचा वापर करून आम्ही ते करतोय. त्यामुळे अधिकारी जरी 3 वर्षांनी बदलणार असतील तरी संजू भाऊ आपण 6 वर्षांचे आमदार आहे. त्यामुळे चिंता की आपण जोरदार मांडू आणि भविष्यात पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने चांगलं काम करू, एवढं सांगतो. दादा, बस सेवा जी सिडकोची चालू होती, आपण त्यांच्यासाठी लढा दिला. एकूणच युवा अवस्थेतला निर्णय हा उच्च काळात त्यांना न्याय मिळाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्के काढण्याचं काम आपल्या माध्यमातून जे घडलं, ते करोडो रुपयाच्या जमीन शेतकऱ्यांना फ्री होल्ड झालेले आहेत. एकूणच कशा प्रकारचं त्यांचं शेतकऱ्यांचा एक समाधान पाहायला मिळते आणि सिडकोच्या कारभाराच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांची मनमानी कशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. बघा, BMTC कर्मचाऱ्यांचा विषय आहे की स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचं आंदोलन, की जे जनहितासाठीचं आंदोलन होतं आणि त्या काळात सरकारची भूमिका होती नाही बस सेवा चालली पाहिजे. आता बस सेवेमध्ये काम करणारे कर्मचारी कोण होते? सगळे प्रकल्पग्रस्त होते, आमचे शेतकरी होते, आमचे गाववाले होते. मग यांनी त्या ठिकाणी बस सेवा आंदोलनाला सपोर्ट म्हणून म्हणा किंवा अडचणीचा काळ होता, रस्त्यावरती जनता उद्रेक होता, म्हणून त्या बस रस्त्यावरती आल्या नाही. त्यावेळेला मग तडकाफडकी निर्णय झाले की ह्या बस सेवाच बंद करू. आणि बस सेवा बंद झाल्या आणि तेव्हापासून ही बस सेवा हे कर्मचारी बेरोजगार झाले. कधी झाले? 84 झाले. माझा जन्म 84 झाला. म्हणजे 84 झाली, माझ्या जन्माबरोबर तयार झालेला प्रश्न सुटण्यासाठी कदाचित मला आमदार व्हावं लागलं की काय, असा प्रश्न आहे. म्हणजे प्रश्नाचं वय आहे तेवढं माझं वय आहे. मग आता आपण तो विषय बघितला की त्यात वेगवेगळे प्रकार अनेकांनी त्यात संघर्ष केलाय, त्यांना श्रेय द्यावं लागेल, त्यामुळे त्यांचे आभार मी मानतोच. पण त्या ठिकाणी त्याला लॉजिकल एंड पर्यंत घेऊन जाणं, त्यात नक्की काय मांडायला पाहिजे, नक्की काय पदरात पडू शकतं, हे थोडंसं आपण केलं तर ते विषय सुटतात. त्यात काय अडकलं होतं त्याचा अभ्यास केला आणि आम्ही बघितलं की ह्याच्यामध्ये 3-4 मॉडेल आले. पहिले म्हटल्यानं कंपन्सेशन दिलं पाहिजे, मग म्हटल्यानं भूखंड दिला पाहिजे, ते रद्द झालं. म्हटले गाळे दिले पाहिजे, ते रद्द झालं.
कुठेच काय नाही. मग आम्ही एकच मागणी लावून धरली की यांना आर्थिक मोबदला द्या, कारण यांची वय आता 80-90 वर्ष झाली. जनसेवा कार्यालयात जेव्हा ते येतात तेव्हा जर का 10 मिनिटं ते बसले तर ते 10 मिनिटाच्या वर बसू शकत नाही, ही स्थिती आहे. मग अशा वेळेला अनेक जण तर मयत झाले, त्याचे वारस माझ्याकडे येतात. मग अशा वेळेला जर का यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर आम्ही सांगितलं की जे मॉडेल कंपन्सेशनचं आहे 10-10 लाख रुपये यांना आर्थिक मोबदला मिळाला पाहिजे. हा विषय आपण लावून धरला आणि 10-10 लाख रुपये त्याच्या अकाउंटला मिळणार. अजूनही प्रलंबित आहेत. मुख्यमंत्री वारंवार सांगतात आमचा प्रस्ताव पाठवलेला आहे, पण अजून देखील दिले नाही. आपण या सगळ्या गोष्टीकडे कशा पाहता? परवा मुख्यमंत्री महोदय जेव्हा एअरपोर्टला आले त्यांनी या विषयाचं सविस्तर उत्तर दिलं. मला वाटतं त्यांनी बोलल्यानंतर यात मी बोलणं उचित नाही, पण वस्तुस्थिती ही आहे की या प्रक्रियेला वेळ जातो. शेवटी आपल्याला आपल्या घरात एखादं नामकरण करायचं असलं तरी त्या विषयामध्ये वेळ आहे. प्रक्रिया ही महत्वाची आहे. ह्याच्यामध्ये जर का हा प्रस्ताव दिलाच नसता, ते पाठवण्यासाठी राज्य सरकारची भूमिकाच नकारात्मक असते, ते देण्यासाठी दिरंगाई होत असते, तर मग ह्याला विषयाला आपल्याला वेगळ्या अँगलने बघता आलं असतं. पण जेव्हा प्रस्ताव पाठवलाय आणि तो एकाच नावाचा पाठवलाय, मल्टिपल पर्याय पाठवले असे तरी मी समजू शकलो असतो की नाही कुठंतरी मनामध्ये खोट आहे किंवा नियत आपली करण्याची ही दिसत नाही. पण जेव्हा सरकारने एकच भूमिका पाठवली आहे, सरकार म्हणून करण्याचा जो काही सुप्रीम अधिकार आहे तो सुप्रीम अधिकार मुख्यमंत्री महोदयांनी वापरून ते पाठवलेला आहे. त्यामुळे त्याच्यातनं जो निर्णय येईल त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. आणि मी वारंवार सांगतोय, पहिल्यांदाही सांगितलंय की हे काही एकाच एअरपोर्टचा आपला विषय नाहीये. हा सेम विषय पुण्याच्या विमानतळाला संत तुकाराम महाराजांचं नाव द्यायचं आहे, कोल्हापूरच्या विमानतळाला राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं नाव द्यायचं आहे, संभाजीनगरच्या एअरपोर्टला संभाजी महाराजांचं नाव द्यायचं आहे. या सगळ्या विमानतळांच्या प्रस्ताव एकाच फाईलमध्ये येतात, आपलंही. त्यामुळे सगळ्यांचं हे एकत्रित होणार आहे, आपल्या एकट्याचं अडकलंय अशी स्थिती नाहीये. त्यासाठी जो पाठपुरावा सरकार म्हणून करायचा आहे तो योग्य पद्धतीने सुरू. आता एअरपोर्ट मोपा एअरपोर्टला बघायचं असतं की हे जो प्रस्ताव आहे तो सुरुवातीला जसा जातो त्यानुसार ते होतं. हे एअरपोर्ट जेव्हा तयार झालं, त्याची जेव्हा आपण बघितलं होतं बोर्ड मी माझ्या लहानपणापासून बघतो, आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी प्रस्ताव. हा जेव्हा एअरपोर्टचा प्रस्ताव इनिशिएट झाला त्यावेळेला जे नाव जातं ते रेकॉर्डला टप्प्याटप्प्यानं मंजुऱ्यांमध्ये, पर्यावरणापासून अनेक मंजुऱ्यांमध्ये तेच जातं. ते नाव दुर्दैवानं त्या कालावधीपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हेच केलेलं आहे आणि त्यामुळे त्याच नावाने तो प्रस्ताव मान्य झाला. आपल्या भावना ज्या काही नागरिकांच्या आल्या, ग्रामस्थांच्या आल्या, प्रकल्पग्रस्तांच्या आल्या, आदरणीय स्वर्गीय लोकनेते दिवा पाटील साहेबांना दैवत मानणारे आपण सगळे आपल्या भावना आल्या. त्या भावना समोर आल्यानंतर सरकारने पॉझिटिव्ह भूमिका घेतली आणि सांगितलं की हो, योग्य प्रस्ताव आहे, आम्ही हा प्रस्ताव पाठवतो. त्यामुळे तो प्रस्ताव गेला. आता ते पहिलं बदलणं, दुसरं चढवणं नाव त्याच्यावरती, हा जो विषय असल्यामुळे ती प्रक्रिया सुरू आहे. दादा या ठिकाणी महसूल खात्यामध्ये अतिशय भ्रष्टाचार चालू आहे की रॉयल्टीच्या संदर्भामधला 100 ग्लासची रॉयल्टी भरली जाते आणि हजारो ग्लास त्या ठिकाणी माती उत्पन्न होते, कागदपत्रे दाखवायला जातात. नंतर एखाद्या प्रकरणाच्या मागे लागलं तर नोटीस काढण्यापुरतं एक कारवाई केली जाते, ती नोटीस काढली जाते, ते नोटीसही दाबली गेली जाते, त्याच्यानंतर ती रॉयल्टी भरली जात नाही. असा हजारो कोटीचा महसूल या तालुक्यामध्ये बुडत आहे. एक अधिकारी आहे तो सगळ्यांचं कलेक्शन करतो, ते रेकॉर्डरला तुम्ही माहिती घेतली आणि तुम्हाला नाव कळेल तो सगळं हे कलेक्शन करतो, सगळं मित्र करणार रिटर्न केला की मग त्याला फोन करायचा, तो मग बेस आणि त्याच्या हजारो कोटीचा त्या ठिकाणी महसूल राष्ट्राचा बुडत. आपण तात्काळ या विषयात लक्ष घालू. ज्या ज्या तक्रारी आमच्याकडे येतात आम्ही केस टू केस बेसवरती तहसीलदारांशी बोलत असतो आणि त्यामुळे त्यात कारवाई होईल हे मागे पण लागतं. काही स्पेसिफिक केसेस असतील की जिथे तुम्हाला दिसतं की खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि एस्टिमेशन खूप होत आहे आणि रॉयल्टी कमी भरली आणि तो विषय असा असतो की आपल्याला कधी त्याची इंटरेस्ट मोजणी करता येते. त्यामुळे त्यांना अनेकांना असं वाटतं की आता आम्ही एकदा माती परत रिफिल करून टाकलेली कळणार नाही. ते त्याचं लांबी, रुंदी, उंची या आधारे आपल्याला त्याचा कधीही विषय करता येतो. त्यामुळे एखादी स्पेसिफिक तक्रार असेल तर 100% कारवाई करता येईल. दादा, पनवेल महानगरपालिकेत शाळा आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पनवेलकरांच्या भावना मांडण्याचा जो काही प्रयत्न आपण केला आणि एकंदरीतच पनवेलकरांच्या आशीर्वादामुळे, सदिच्छांमुळे आमदार झाल्यानंतर आत्तापर्यंत विषय मांडण्याचा जो आपण प्रयत्न केला त्यामध्ये एकंदरीत 377 विषय हे वेगवेगळ्या आयुधांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी सभागृहात उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये लक्षवेधी असेल, तारांकित प्रश्न असेल, औचित्याचे मुद्दे असतील, अर्धा तास चर्चा असतील किंवा अन्य सगळीच आयुधं, या सगळ्या माध्यमातून हे विषय मांडण्याचा आपण प्रयत्न केला.
हा सगळा विषय पनवेलकरांना माहीत असला पाहिजे आणि त्यांनी मला विचारण्यापूर्वी आमदार म्हणून माझं कर्तव्य आहे की मी त्यांना उत्तरदायी असलं पाहिजे, मी माझा अहवाल त्यांना सादर केला पाहिजे. यासाठी मी एक पायंडा पाडला की प्रत्येक अधिवेशनानंतर मी पनवेलकरांना माझ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याचं उत्तर देईन, उत्तरदायी राहीन, माहिती देईन की मी आपल्यासाठी नक्की काय करतो. आणि त्यासाठी आजची पत्रकार परिषद झाली. त्याचबरोबरीनं सिडकोच्या वेगवेगळ्या प्रलंबित विषयांना घेऊन सुटलेले प्रश्न, त्यातल्या काही पाठपुराव्याचे विषय आणि प्रलंबित प्रश्न या विषयाला घेऊन एक विस्तृत बैठक झाली आणि त्यात सुद्धा अनेक विषयामध्ये सकारात्मक निर्णय झाले. म्हणजे अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीनं नयनाचा प्रलंबित विषय होता तो मांडण्याचा आपण प्रयत्न केला, त्या ड्रोन सर्वेच्या माध्यमातून झालेल्या चुका आणि मला मिळणारा भूखंड आणि तो दुसऱ्याच्या बांधकामावरती त्याला मला फायनल प्लॉट दिल्यामुळे झालेल्या अडचणी, चुकीच्या पद्धतीने झालेलं नियोजन आणि त्यामुळे शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्यामुळे तयार झालेल्या अडचणी या सगळ्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न आपण अधिवेशनात केला होता. त्याला सकारात्मक सगळ्या प्रक्रिया झाल्या, उत्तरं मिळाली आणि आता फिजिकल पद्धतीनं हे सर्वे सुरू झाले. नांदगावपासून विचुंब्यापासनं आज उसरली भागामध्ये या सगळ्या भागामध्ये आता हे सगळे सर्वे अंतिम टप्प्यात आलेले आहेत. काही गावांचे सर्वे पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे जे काही अडचणी आहेत की बांधकामं संरक्षित करण्याचा विषय होता तो सुद्धा बऱ्यापैकी निकाली निघण्याच्या टप्प्यावरती आलेला आहे. ज्या काही चुका आहेत, त्रुटी आहेत, त्या सुधारण्याचा प्रयत्न सिडको करते. पण त्यात आजच्या बैठकीत आम्ही काय विषय मांडला की हे आपण करताय, सकारात्मक सुरू आहे, पण हे करताना स्पीड कमी पडतोय. टीम वाढवा, मॅनपॉवर वाढवा, एजन्सी वाढवा आणि तात्काळ हे विषय करा. एका वेळेला अनेक गावांचे सर्वे जर झाले तर या स्कीमला पुढे नेण्यासाठी आपल्याला फायदा होईल. नैना हा मुख्यमंत्री मोदयांचा जो काही ड्रीम प्रोजेक्ट आहे तो शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पूर्ण होईल. सिडकोचे अधिकारी त्याला गालबोट लावण्याचा जो प्रयत्न करत होते त्याला आपण थांबवण्याचं काम केलं आणि सकारात्मक पद्धतीनं सिडकोला पुढे नेण्यासाठी भाग पाडलं. आज चांगला विषय समोर येताना दिसतो. नैनाच्या भागातलं बंद असलेलं रजिस्ट्रेशन सुरू होण्याचा त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला. सिडकोच्या माध्यमातून लॉटरी करून जी घरं दिली गेली, 67,000 घरांचा विषय होता. 3 लाखांपेक्षा जास्त लोकांच्या जीवनावरती थेट परिणाम होणारा विषय होता. 10% रक्कम त्या प्रत्येक घरामागे कमी करून देण्याचं काम सरकारने केलं आणि त्यामुळे गोरगरीब जनतेचे अश्रू पुसण्याचं काम झालं. पण त्या माध्यमातून काही छोटे छोटे विषय प्रलंबित होते की त्यांना GST भरले, त्याचा परतावा कसा मिळणार, त्या ठिकाणी डिले पेमेंट चार्जेस लावले ते रद्द करायचे होते, त्याचा विषय होता. त्या ठिकाणी मेंटेनन्स चार्जेस लावणार नाही सिडकोने सांगितलेलं, चार्जेस लावले ते रद्द करण्याचा विषय होता. त्या ठिकाणी त्यांना सुखसोयी ज्या पुरवायच्या आहेत ते करण्याचा विषय होता. आजूबाजूला मैदानं, ग्राउंड्स या ठिकाणी डेव्हलप व्हायला पाहिजेत ते विषय होते. त्या ठिकाणी त्यांची पजेशन वेळेवर मिळण्यासाठीचा विषय होता की एकदा सांगतात सिडको 25ला पजेशन देणार, मग 2027, मग 2030ला आता म्हणतायत. हे बंद झालं पाहिजे, एक निश्चित तारीख ठरली पाहिजे. सिडकोने सांगितलं 15 दिवसात आम्ही तारीख निश्चित करू. अशा सगळ्या विषयांना घेऊन वाचा फोडण्याचा आपण प्रयत्न केला. म्हणजे सिडकोच्या लाभार्थ्यांना लाभ तर आर्थिक मिळवून दिलाच, त्यांची घराची रक्कम कमी करून दिलीच, पण त्यांचे जे काही दुसरे प्रलंबित विषय होते त्या विषयात सुद्धा आपण त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. MMRDAची रेंटल हाऊसिंग स्कीम आपल्या भागात आहे. घरं 10 वर्ष पडून आहेत, मोडकळीला आली, पण त्या ठिकाणी MMRDA ती पनवेल महापालिकेला देत नाही. आम्ही सांगितलं की आम्हाला झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे आमचे बांधव, त्यांच्या ठिकाणी जर का आम्हाला त्यांची घरं तिथंच बांधायची असतील, त्यांना रिडेव्हलप करायचं असेल तर त्यांना ट्रान्झिटसाठी कुठंतरी तात्पुरतं पाठवावं लागेल. ही घरं आम्हाला मिळाली MMRDAची, बालाजी सिम्फोनीसारखी घरं, आदिराजसारखी घरं, इंडिया बुलसारखी घरं, तर ही जर आम्हाला मिळाली तर आम्ही टेम्पररी त्या मंडळीला तिथे पाठवू शकतो आणि आमचे रखडलेले प्रकल्प पनवेल महापालिकेचे पूर्ण होतील. त्यामुळे त्याच्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी सकारात्मक उत्तर मिळालं. आम्ही पाठपुरावा करतोय की त्या विषयामध्ये जर का MMRDAने घरं दिली तर आपला प्रश्न निकाली निघेल. त्यामुळे त्यात पाठपुरावा सुरू आहे. पनवेल बस डेपोचा प्रलंबित प्रश्न होता, त्याच्यामध्ये BOTचं मॉडेल होतं. आम्ही सांगितलं की BOTच्या मॉडेलमुळे जर का उंची वाढणार असेल आणि त्यामुळे इन्व्हायरमेंटल क्लिअरन्सेसचे काय अडचणी येणार असतील तर मॉडेल बदला, PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल करा. पण हा विषय तात्काळ सुटला पाहिजे. प्रताप सरनाईक साहेब पॉझिटिव्ह आहेत, मंत्री महोदय, आणि त्यात याच्यामध्ये महाराष्ट्रातले जे काही 5-6 निर्णय जे करतायत त्याच्यामध्ये पनवेलचाही निर्णय ते करण्याच्या अंतिम टप्प्यात विषय आलेला आहे. पनवेलमध्ये जर का या कला अपेक्षित नाहीये, इथे अद्यावत एखादी लायब्ररी उभी राहिली पाहिजे, समतोल विकास व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी वाचन प्रेमींसाठी काहीतरी व्हायला पाहिजे, कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक सगळ्याच विषयांची ग्रोथ त्या ठिकाणी व्हायला पाहिजे, शैक्षणिक विषयामध्ये चांगलं काम व्हायला पाहिजे. त्यामुळे आमच्या MPSC UPSC या विद्यार्थ्यांसाठी एखादी अभ्यासिका असली पाहिजे, अद्यावत एखादं चांगलं सेंट्रल लायब्ररीसारखं वाचनालय असलं पाहिजे. त्या ठिकाणी जर का सेंट्रल पार्क सारख्या ठिकाणी जागा मोकळी आहे तिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं एखादं अम्युजमेंट पार्क आलं पाहिजे. मॅनग्रोव्ज खूप मोठ्या प्रमाणावरती खारफुटी आहे, त्या ठिकाणी मॅनग्रोव्जची उद्यानं जशी वडाळ्याला किंवा माहीमला तशी उद्यानं व्हायला पाहिजेत.
आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक ॲक्वेरियम होण्याच्या विषयामध्ये जागेची मान्यता मिळालेली आम्ही ती मिळवून घेतली. आता ते ॲक्वेरियम करण्यासाठीचा विषय असेल. नितेश राणेजींनी मंत्री महोदयांनी ग्रीन सिग्नल दिला, प्रस्ताव सादर करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे असे विषय असतील. ESIC हॉस्पिटलच्या माध्यमातून कामगारांसाठी स्वतःचं हक्काचं हॉस्पिटल ते करण्यासाठी महसूल डिपार्टमेंटकडनं जागा वर्ग करून घेण्याचा विषय असेल, तो अंतिम टप्प्यात आपण आणलेला आहे. BMTC कर्मचाऱ्यांचा विषय होता. 84 साली बस सेवा बंद झाली, अजून कुठलाच मोबदला मिळाला नव्हता. आपण निर्णय करायला लावला आणि विषय मार्गी लागला. 157 कोटीचं वाटप प्रत्येक बुजुर्ग नागरिकाला आमच्या तत्कालीन जो काम करत होते 10-10 लाखाची मदत त्या ठिकाणी मिळणार आहे, मोबदला मिळणार आहे, ह्या विषयाला सुरुवात झाली. त्यामुळे असे अनेक विषय सोडवण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला. नवीन पनवेलमधल्या सेक्टर 1 ते 11 या भागामध्ये जी घरं होती, रिडेव्हलपमेंटला गेल्यानंतर त्यांना आर्थिक भूर्दंड 1-1 कोटी रुपयाच्या आसपासचे रक्कम मागत होते. आम्ही रिडेव्हलपमेंटला मान्यताही मिळवून दिली आणि सिडकोची मुजोरी त्या ठिकाणी त्यांना कमी करायला सांगून तात्काळ आम्ही त्यात निर्णय करायला लावला आणि एकही रुपये न भरता मान्यता, अशा पद्धतीने हे निर्णय आम्ही त्या ठिकाणी करून घेतले. मग अशा पद्धतीनं सगळ्याच विषयांमध्ये जे काही चांगलं करता येईल, या भागात एखादं इंडोर आउटडोर स्टेडियम असलं पाहिजे, रिक्रिएशन सेंटर असलं पाहिजे, अशा पद्धतीनं अनेक विषय आपण त्या ठिकाणी केले. वसई विरार अलिबाग कॉरिडॉरच्या विषयामध्ये ॲक्विजिशनला सुरुवात झाली होती 2012-13ला, मध्ये थांबलं होतं. आता पुन्हा सुरू झाल्यानंतर एका कोर्टाच्या निर्णयामुळे त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला ठरलेल्यापेक्षा कमी रक्कम देऊ. आमच्या शेतकऱ्यांनी का बरं मान्य करावं? आम्ही त्या ठिकाणी आवाज उचलला, खालपासनं वरपर्यंत सगळा अभ्यास केला आणि महसूल मंत्री महोदयांच्या दालनात बैठक लावून निर्णय करून घेतला आणि तात्काळ प्रशासनाला प्रस्ताव पाठवायला सांगितला की यामध्ये शेतकऱ्यांना जे काही रक्कम ठरली आहे तीच मिळाली पाहिजे. वाढीव मिळत असेल तर वाढीव द्या, पण कमी मात्र चालणार नाही, जी ठरली तेवढी द्यावी लागेल. अशा पद्धतीनं तो निर्णय आपण त्या ठिकाणी करून घेतला. त्या ठिकाणी महापालिकेला जो काही सिडकोच्या माध्यमातून प्लॉट पाहिजे, मी लक्षवेधी लावली होती, सभागृहात चर्चा झाली, पण तो प्लॉट अजून मिळत नाही. तो प्लॉट मिळण्यासाठीचा आग्रह 7-8 दिवसामध्ये तो निर्णय करण्याचं आश्वासन सिडकोने आजच्या बैठकीत दिलं. त्यामुळे ते विषय झाले. पार्किंगची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे. एका घरात 2-2, 3-3 गाड्या यायला लागल्या. भविष्यात या सगळ्या गाड्या रस्त्यावर दिसतील आणि म्हणून मग मी सांगितलं की तुम्ही आत्ता मैदानं, उद्यानं यासाठी प्लॉट असलेच पाहिजेत, पण त्याचबरोबरीनं पार्किंगसाठी पण स्वतंत्र प्लॉटची व्यवस्था त्या ठिकाणी करा. त्यासाठी पण सकारात्मक उत्तर आम्हाला मिळालेलं आहे. त्याचबरोबरीनं शाळांना जे काही भूखंड दिले गेले त्याला लागून असलेले जनतेसाठीचे मैदानं ही शाळेला अटॅच करून दिली गेली आणि शाळेने त्याला कंपाऊंड मारून कुलूप लावून टाकलं. आम्ही सांगितलं की ते कुलूप तात्काळ उघडायचं आणि त्या ठिकाणी जनतेसाठी शाळेच्या वेळेव्यतिरिक्त ही मैदानं खुली करून द्यायची. त्यालाही त्या ठिकाणी सकारात्मक आम्हाला उत्तर मिळालेलं आहे. त्याचबरोबरीनं एक्स्ट्रा मैदानं ही जनतेसाठी करण्यासाठीची पण तरतूद करायला आम्ही सांगितलेलं आहे. त्या विषयात पण सिडको सकारात्मक आहे. महापालिकेला जे काही प्लॉट्स वेगवेगळ्या मार्केटसाठी किंवा वेगवेगळ्या उद्यानांसाठी पाहिजेत त्यासाठीचा पाठपुरावा सुद्धा आपण करतोय. त्यातही सरकार सिडको सकारात्मक आहे. या विषयामध्ये जे काही आपल्याला झोपडपट्टी पुनर्विकास, सिडकोच्या हद्दीत असलेल्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास, या विषयासाठी सिडकोने तात्काळ निर्णय करणं गरजेचं होतं. एकतर महापालिकेला प्लॉट द्यावा, महापालिकेने त्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करावा किंवा नसेल तर सिडकोने SRS स्कीम राबवावी. जे करायचं ते करा, पण तात्काळ करा हे आपण सांगितलं. 1 महिन्यामध्ये त्यात निर्णय करण्याच्या विषयात त्या ठिकाणी सिडकोने सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी 2 विषय राज्यस्तरीय आपण मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला की ज्यामध्ये आमच्या युवा आयोगाची मागणी, महिला आयोग आहे, SC समाजासाठी आयोग आहे, ST समाजासाठी आयोग आहे, हे चांगल्या पद्धतीनं काम करतायत आणि त्या वर्गाला न्याय मिळवून देतात. मग युवा जो या देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि एकूण जडणघडणीचा कणा आहे, त्यासाठी एखादा वेगळा आयोग असला पाहिजे. त्यासाठी ज्या काही योजना आहेत सगळ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या, त्याचं सेंट्रल मॉनिटरिंग कोणीतरी केलं पाहिजे, ही मागणी आम्ही केली आणि त्यालासुद्धा आम्हाला सकारात्मक उत्तर मिळालं. एखादी आमचा युवा जर का परदेशात जाणार असला एखाद्या शिक्षणासाठी, तर तो जिथे चालला आहे ते नोकरीचं ठिकाण योग्य आहे का, तिथे लागणारी युनिव्हर्सिटी ती योग्य आहे का, की ती डुप्लिकेट युनिव्हर्सिटी आहे, फ्रॉड युनिव्हर्सिटी आहे, हे त्याला कोणीतरी सांगणारं महाराष्ट्रात पाहिजे ना. तर त्यासाठी हा आयोग त्या ठिकाणी काम करू शकेल. अशा पद्धतीने आयोगाची आपण मागणी केलेली आहे. त्याचबरोबरीनं आपण त्या ठिकाणी बांधकाम परवानगी विषयासाठी शहरामध्ये तर आम्हाला मान्यता लगेच मिळते, आमचे ADTP मान्यता देतात आणि महापालिका अंतिम मान्यता देते. पण ग्रामीण भागात राहणारा आमचा माणूस त्याला मात्र मान्यतेसाठी जिल्हा स्तरावरती जावं लागतं. रायगडच्या बाबतीत अलिबागला जावं लागतं आणि मग ती मान्यता तिथल्या टीपीकडनं घ्यायची. तो तेथे जायला टाळाटाळ करतो, प्रक्रिया जटिल असल्यामुळे त्याच्याच पद्धतीनं घर बांधून टाकतो आणि काही दिवसांनी आपण त्याला अनधिकृत म्हणतो. मग या चुकी त्या नागरिकाची काय? हे जर का मान्यता जवळची नगरपालिका, महापालिका, नगरपंचायत याच्या टाउन प्लॅनरला
किंवा ATPला असिस्टंट टाउन प्लॅनरला ही मान्यता जर का तांत्रिक मान्यता द्यायचे अधिकार दिले आणि अंतिम मान्यता लोकल बॉडी म्हणजे BDO पंचायत समिती ही त्या ठिकाणी ते अधिकार त्यांना दिले तर हे प्रश्न सुटतील आणि जागेवर त्यांना मान्यता मिळण्याचे विषय त्या ठिकाणी होऊ शकतील. लाईटच्या विषयामध्ये आपण मागणी केली की तात्काळ आपण या विषयामध्ये या शहराचा जो काही गुणाकारांनी संख्या वाढते, लाईट आणि पाण्याची समस्या ही खूप गंभीर आहे. यासाठी शॉर्ट टर्म प्लॅनिंग आणि लॉंग टर्म प्लॅनिंगची गरज आहे आणि त्यामुळे MACBच्या माध्यमातून जी काही कारवाई होते त्यात काही दिरंगाई आहे ती तातडीनं सोडवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी त्यांना निर्देश आमच्या भाषेत ज्या भाषेत कळते त्यांना ती भाषा त्या भाषेत दिलेत आणि 195 कोटीचा प्रस्ताव मंजूर पण त्यात झालेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर 9 ठिकाणी हे त्या ठिकाणी येत आहेत आणि जे सबस्टेशन त्या ठिकाणी पॉवर वाढवण्याची गरज आहे त्याविषयी ते काम त्या ठिकाणी होतंय. पाण्याच्या विषयामध्ये शिलार डॅमचं रिझर्वेशन हे त्या ठिकाणी आपलं पनवेलचा हक्क त्यात मंजूर झालेला आहे. माझ्या जीवनातली आमदार झाल्यावरची पहिली लक्षवेधी ही त्या पाणी विषयाची होती आणि शिलार डॅममध्ये रिझर्वेशन देतो असं त्या ठिकाणी सभागृहात उत्तर आपण आदरणीय गिरीश महाजन साहेबांकडनं जलसंपदा मंत्रालयांकडनं मिळालं होतं. त्यामुळे अशा पद्धतीनं ते मान्य झालंय. पण जर काही धरण व्हायला 5-6 वर्ष लागणार आहेत तर तात्पुरती अरेंजमेंट काय तर नावाशेवा टप्पा 3 या योजनेमध्ये 5 ते 6 महिन्यामध्ये आपल्याला 115 MLD पाणी त्या ठिकाणी मिळतंय. त्याचबरोबरीनं सिडकोला त्या योजनेमध्ये 50 MLD पाणी मिळतं जे सिडको आपल्या भागासाठीच वापरणार आहे. म्हणजे अंदाजे 140 ते 150 MLD पाणी जेव्हा आपल्या शहराच्या आसपास सगळं मिळणार आहे तेव्हा आपली ती गरज भागणार आहे. आत्ता ही अडचण आहे ही मान्य आहे आणि त्यामुळे तात्काळ काय करता येईल ह्याच्यावरती आपण प्रयत्न करतोय. पण पाणी विषयामध्ये आमदार म्हणून आपण नक्की काय करतोय हे सांगण्याचा या माध्यमातून प्रयत्न आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं अनेक विषय आपण सोडवण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी नैनाच्या भागामध्ये जे काही संत गतीनं काम सुरू आहे ते तात्काळ स्पीड वाढवा हे आपण सांगितलंय. त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंटच्या विषयामध्ये आपण सांगितलं की कंजेस्टेड एरिया जाहीर करा आणि UDCPRच्या ज्या तरतुदी आहेत त्या ठिकाणी वापरा. त्या वापरल्यानंतर त्या रिडेव्हलपमेंटचा मार्ग मोकळा होऊन जाईल, त्यांना FSI जास्तीचा मिळेल आणि त्या ठिकाणी मार्जिनल स्पेस आणि अन्य जरी अडचणी असतील तरी तो विषय मार्गी निघू शकेल. अशा पद्धतीची मागणीसुद्धा मान्य झालेली आहे. त्यामुळे त्याचंसुद्धा बोर्ड रिझोल्युशन लवकरच होईल. त्यामुळे अशा पद्धतीनं बऱ्याच विषयात आम्ही त्या ठिकाणी काम केलं आहे. त्या ठिकाणी सिडकोच्या शिक्के अनेक जागांवरती आहे. 450 हेक्टर 1200 एकर जमीन आम्ही डिनोटिफाईड करून घेतली की ज्यामध्ये संपूर्ण ह्या गावांमध्ये देवीचा पाडा, घोटचा, टेंबोडे, वलवली या सगळ्या भागामध्ये ह्या ज्या जमिनी आहेत याच्यावरचे शिक्के सिडको काढून घेणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव हा अंतिम टप्प्यात आहे. त्याच पद्धतीनं अन्य भागात जे काही शिक्के आहेत ते सुद्धा एकतर तुम्ही जमिनी घ्या, शेतकऱ्याला योग्य वाटेल तो रेट द्या, भाव द्या, चर्चा करा, नसेल तर जागा सोडून द्या. हे सगळे विषय आपण त्या ठिकाणी मांडलेले आहेत आणि त्यामुळे शहराच्या एकंदरीत विकासासाठी जे काही आवश्यक आहे ते ताकदीनं मांडण्याचा आपण प्रयत्न केला. जनतेला आम्ही काय केलं हे सांगणं त्यांनी विचारण्यापूर्वीच आपण केलं पाहिजे यासाठीचा आपला हा प्रयत्न आहे तो आपण केला. येणारं जे अधिवेशन 22 जूनला होतं आहे त्यात सुद्धा असे काही विषय आपल्याला वाटले की जे आम्ही मांडले पाहिजेत, आमदार म्हणून मी ते उपस्थित केले पाहिजेत. आपल्या सजेशन्सचं मी स्वागत करतो. जे विषय आपण द्याल आणि त्या ज्या विषयामध्ये काम करणं गरजेचं आहे त्या विषयांना न्याय मिळवून देण्यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न करीन. आणि त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी मला काम करण्याची आमदार म्हणून जी काही संधी दिली आहे त्या संधीचं सोनं करून जनतेच्या कल्याणासाठी त्यांच्या अश्रू पुसण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करतोय. धन्यवाद.